गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमस्ते मुलांनो. मुलांनो, तुमचं जे सेकंड टर्म होणार आहे, फायनल रिटन एक्झामची होणार आहे, त्याच्यासाठीचं पोर्शन सांगते तुम्हाला. रिटन एक्झामची होणार आहे, त्याच्यासाठी लेसन नंबर 8, 9, 10, 11, 12 हे आहेत. आणि फुल ग्रामर पोर्शन आहे, आपण आतापर्यंत जे शिकलेलो आहोत ते. आणि मुख्यत्वे करून उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय असेल आणि ऑल रायटिंग स्किल असतील. नंतर ओरल एक्झाम साठी पोर्शन इथं थोडासा बदल करण्यात आलाय मुलांनो. मी तुम्हाला आधी स्पीच करायला सांगितलं होतं, भाषण करायला सांगितलेलं होतं, पण आपण आता तुम्ही जेव्हा केव्हा शाळेत येणार आहात तेव्हा तुमची तोंडी परीक्षा घेणार आहोत. तर आपण आता भाषण न घेता रेसिटेशन ऑफ पोएम नंबर 8 कवितेचं 8व्या कवितेचं आपण कविता पाठांतर घेतो आहोत आणि कॉन्व्हर्सेशन असणार आहे. आणि कॉन्व्हर्सेशन साठी काय असणार आहे? मग रेसिटेशन साठी तुम्ही 8वी ही जी कविता आहे शब्दांचे घर ही तालासुरात पाठ करून म्हणायची आहे. आणि कॉन्व्हर्सेशन साठी म्हणजे संभाषणासाठी लर्न नेम ऑफ ऑथर्स ऑफ इच लेसन ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म मधले जे काही तुम्हाला पाठ आहेत आता मी दिलेले आहेत 8, 9, 10, 11, 12, तर या सगळ्याचे तुम्ही लेखक आणि कवी यांची नावं पाठ करून ठेवायची आहेत. म्हणजे मी तुम्हाला एखाद्या धड्याचे लेखक विचारेन किंवा एखाद्या कवितेचे कवी कोण आहेत असं विचारेन, तर ते तुमचं पाठ असलं पाहिजे कॉन्व्हर्सेशन साठी. मग लक्षात आले आपण बदल काय केलेला आहे? इन्स्टेड ऑफ स्पीच रेसिटेशन विल बी टेकन. कळालं का? स्पीच करू नका तुम्ही. आणि जर तुम्ही लिहून काढलं असेल स्पीच तर मग ते आपल्या क्लासवर्क मध्ये लिहा, मी चेक करीन ते. ठीक आहे? आणि नसेल तयार केला अजून स्पीच तर मग प्रश्नच येत नाही. पण भाषणाच्या ऐवजी स्पीचच्या ऐवजी आपण घेतो आहोत आता रेसिटेशन. जेव्हा केव्हा तुम्ही शाळेमध्ये याल तेव्हा तुमचं रेसिटेशन आणि कॉन्व्हर्सेशन घेतलं जाणार आहे. त्याबद्दलची सूचना, नोटीस किंवा SMS तुम्हाला दिला जाईल तुम्ही केव्हा यायचंय ते. ठीक आहे? तोंडी परीक्षेसाठी. आता मी तुम्हाला जे सांगितलं की तोंडी परीक्षेसाठी तुम्ही शब्दांचे घर ही कविता तालासुरात मला म्हणून दाखवायची आहे. पण त्यासाठी तुम्हाला ती तालासुरात आधी मी म्हणून दाखवते, कशी म्हणायची आहे ते. त्याप्रमाणे तुम्ही ती म्हणायची आहे. ठीक आहे? सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफुस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आलं लक्षात मुलांनो? या तालासुरात तुम्ही ही कविता पाठ करून तोंडी परीक्षेसाठी म्हणायची आहे. ठीक आहे? आणि एक महत्वाची गोष्ट मुलांनो, की तुम्हाला मी जे आता सेकंड टर्म रिटन एक्झाम साठी लेसन दिलेले आहेत, तर ते लेसन जे आहे ते क्लासवर्क मध्ये कंप्लीट करून ठेवायचे आहे. तुमची क्लासवर्क चेक केली जाणार आहे. सगळ्याचे SMS तुम्हाला मिळतील. क्लासवर्क चेकिंग साठी केव्हा आणायचं आहे, तोंडी परीक्षेला केव्हा यायचं आहे, पोर्शन रिटन एक्झामचा काय आहे, ओरल एक्झामचा काय आहे, हे सगळे SMS तुम्हाला येणार आहेतच. तरी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगते आहे. ठीक आहे? आता आपण पाहूयात लेख ही कविता. कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांची ही कविता आहे. लेख, लेख म्हणजे मुलगी. आता पहा, मुलीवरती सगळ्यांचाच फार जीव असतो, खूप लाडाची असते लेख, मुलगी. कारण का? तर एके दिवशी ती आपलं राहतं घर सोडून, ती ज्या ठिकाणी राहते आहे ते ठिकाण सोडून, तिथली माणसं सोडून, तिथलं घर सोडून, सगळं काही सोडून ती एके दिवशी आपल्या पतीच्या घरी सासरी जाणार असते.
आणि म्हणून जेवढा काळ ती आपल्याकडे आहे तेवढा वेळ आई वडिलांना वाटत असतं किंवा घरातल्या काका काकूंना वाटत असतं, आजी आजोबांना वाटत असतं, बहीण भावंडांना वाटत असतं, तिच्या मित्रमैत्रिणींना वाटत असतं, सगळ्यांनाच असं वाटत असतं की जोपर्यंत ती आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण तिच्याशी छान वागावं, तिला प्रेमानं राहू द्यावं, तिचे लाड करावे, तिचं कौतुक करावं. कारण एकदा मग ती जेव्हा सासरी जाईल तेव्हा तिला सगळ्या जबाबदाऱ्या ह्या पेलवाव्या लागत असतात आणि म्हणून मग मुलीचे फार लाड केले जातात घरी, हो की नाही? तर असंच लेक म्हणजे मुलगी तिच्यावरती ही केलेली कविता आहे. कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड चांदणे. जन्म आहे 1984. अस्मिता स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुलांनो. जेव्हा एकच लिहिलेली असते तेव्हा त्याला म्हणायचं कविता. पण अशा अनेक कविता जेव्हा एकत्रित पुस्तक रूपाने छापल्या जातात तेव्हा त्यांना म्हणायचं कविता संग्रह. अनेक कवितांचा तिथे संग्रह केलेला असतो, अनेक कविता साठविलेल्या असतात. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. पहा किती सुंदर सांगितलेले आहे. इथं जे म्हटलेलं आहे घराला घरपण राहते. घर म्हणजे नुसत्या 4 भिंती असतात का मुलांनो? नाही ना. घर म्हणजे नुसतं सिमेंट विटांनी बांधलेलं, सुशोभित केलेलं आणि छान दिसणारं याला घर म्हणतात का? तर नाही. त्या घराला घरपण देणारी, घरात राहणारी माणसं हवीत ना, तरच त्या घराला महत्व आहे. हो की नाही? नुसतं 4 भिंतींचं घर बांधून ठेवलंय, तर त्याला कोणी घर म्हणेल का? नाही म्हणणार. त्या घरामध्ये राहणारी माणसं हवीत, ती एकमेकांवरती प्रेम करणारी असावीत, एकमेकांची मनं जाणणारी असावीत, माणुसकीनं राहणारी असावीत, तर त्याला घरपण येतं. हो की नाही? म्हणून मग पहा इथे काय म्हटलेलं आहे, लेक घरात वावरते. लेक म्हणजे मुलगी घरात वावरते म्हणजे इकडे तिकडे सतत ती फिरत असते, खेळत असते. मुलांचं कसं असतं मुलांनो, मुलं ही जास्त मित्रांमध्ये रमतात, बाहेर जास्त रमतात. पण मुली मात्र काय असतात, घरात सतत राहत असतात, घरातल्या लोकांमध्ये जास्त त्या रमतात, खेळतात, वावरतात, फिरतात. म्हणून मग काय म्हटलेलं आहे, लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. पहा हसरं असतं कारण ती सतत हसत असते, खिदळत असते. त्याच्यानंतर ती प्रसन्न असते, चेहरा नेहमी तिचा प्रसन्न मुख असतो, आनंदी असतो आणि शिवाय ती बोलकी असते. तुम्ही पाहिलं असेल मुलांनो, की मुली किती बोलतात. तुमच्या प्रत्येकाच्या घरात छोटी बहीण असेल किंवा मोठी बहीण असेल, तर तुम्ही पाहिलं असेल, की बहीण किती बोलत राहते. सतत छोटीशी असेल तर चिव, 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 चिव सारखी काहीतरी बोलत असते. "ए दादा असं ना, ए दादा तसं ना, ए बोल दादा, ए ऐक दादा, ए मी काय सांगते बघ दादा." असं सतत ती बोलत असते की नाही तुमच्याशी, म्हणून तिला बोलकी म्हटलेलं आहे. सतत बडबड करत राहते म्हणून बोलकी. प्रसन्न म्हणजे आनंदी असते कायम आणि कशी असते हसरी, सतत हसत असते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. आणि मग मी तुम्हाला आता सांगितलं मुलांनो, की 4 भिंती आहेत म्हणून त्याला घर म्हणत नाही, तर त्या घरामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यांचं हसणं रुसणं सगळंच त्या घरामध्ये असतं. मग लहान बहीण असेल तर पहा हसते तर मध्येच रुसून बसते. मग दादाने मला मारलं, दादानं माझी पेन्सिलच घेतली, असं कुठल्या तरी कारणावरून ती रुसून बसते. मग रुसण्यावरून एक गाणं पण आहे ना, की तिचा रुसवा काढण्यासाठी तुम्ही म्हणता की नाही, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. आणि गालामध्ये नंतर तिचं रुसवा गेल्यावरती काय म्हणतात, गालामध्ये खुदकन हसू. असं लहान बहिणीवरती तुम्ही प्रेम करता की नाही? तर तिच्या हसण्याने, तिच्या रुसण्याने घराला एक घरपण राहत असतं. ती जर घरात नसेल तर कोणालाच करमत नाही तिच्याशिवाय. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन. निरागसपणा म्हणजे काय? इनोसन्स असते ती, हो की नाही? इनोसन्स असतो तिच्याकडे. अशी ही इनोसंट असलेली आपली लेक म्हणजे मुलगी, सुंदर वर्णन त्याचं केलेलं आहे कवितेमध्ये कवयित्रीनं. अशा या इनोसंट मुलीचं एका प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याच्या, बोलक्या आणि निरागसपणा असलेल्या लेकीच्या किंवा मुलीच्या सुंदर स्वभावाचं सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. आता मुलांनो ही कविता आपण प्रत्यक्ष शिकणार आहोत, पण त्याआधी तुम्ही याचं लेखन लिहून घ्या.
आता ही कविता जी आहे ती तुम्ही सुरुवातीला पाहून स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायची आहे. आणि हेही पहा मुलांनो, की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगत असते की स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहा, त्यावेळेस मला काही तुमचं स्वच्छ सुंदर अक्षर प्रत्येक वेळेस दिसत नाही. आता पण मी जे तुम्हाला असाइनमेंट दिले होते, ऍक्टिव्हिटी दिलेल्या होत्या, कॉम्पोजिशन दिलेले होते, तर त्याच्यामध्ये कितीतरी मुलांचं अक्षर चांगलं नाही, लेखन व्यवस्थित नाही, अशुद्ध आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगते, जे काही लेखन करणार आहात ते स्वच्छ सुंदर असलं पाहिजे, घाणेरडं नसावं. तर आधी काय कराल, लेख ही कविता पाहून स्वच्छ सुंदर अक्षरात लिहायची. त्याच्यानंतर हे शब्दार्थ लिहायचे आहेत. मग वाक्प्रचार लिहायचे आहेत. वाक्प्रचार लिहा, त्याचा अर्थ लिहा आणि खाली त्याचा वाक्यात उपयोग करा. त्यानंतर व्याकरणामध्ये समानार्थी शब्द दिलेले आहेत, ते लिहायचे आहेत. वचन बदला दिलेला आहे, ते लिहायचं आहे. लिंग बदला दिलेला आहे, ते लिहायचं आहे. यानंतर कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. पहा, जसं उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे कुंदन, गोंदन, त्याप्रमाणे इतर शब्द दिलेले आहेत ते लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे पहा मुलांनो, विलोम पद. आता विलोम पद असे त्याची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. विलोम पद म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे, इथे व्याख्या दिलेली आहे. असे वाक्य जे उलटे वाचले तरी तसेच असते, असे वाक्य म्हणजे विलोम पद होय. पहा, विलोम पद म्हणजे काय, की जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे ते वाक्य जसं आहे ते तुम्ही वाचलं की त्याचा अर्थ तुम्हाला जो कळतो, तसंच ते वाक्य तुम्ही उलट जरी वाचत आले ना तरी तेच तयार होतं वाक्य, त्याचा अर्थ तोच राहतो. उदाहरणार्थ पहा, इथे टेप आणा आपटे. आता इथे उलटे वाचत जा तुम्ही, तसंच वाक्य तयार होतंय आणि तसाच त्याचा अर्थ होतोय. त्याच्यानंतर दुसरं पहा, ती होडी जाडी होती. आता हे वाक्य जर तुम्ही उलट वाचत गेला तरी सुद्धा तेच वाक्य तयार होते आणि त्यातून तोच अर्थ मिळतो आहे. अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, विलोम पद. हेही लिहून काढा तुम्ही वहीमध्ये. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे दिलेली आहेत. पण एका वाक्यात उत्तरे मुलांना मी सांगेन तुम्हाला की आधी तुम्ही स्वतः लिहा आणि नंतर याच्यातून तुम्ही तपासून पहा की आपल्याला किती स्वतः उत्तरं लिहायला जमलेली आहेत. ही एका वाक्यात उत्तरे झाली की ही 2-3 वाक्यातली उत्तरं दिलेली आहेत पहा. तर ही 3 आहेत एकूण. इथे 2 आकडा आलेला आहे, 1 2 3. तर ही 3 आहेत, तर ती लिहून काढायची आहेत. पाहून स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये सगळं लेखन करा आणि ही उत्तरं लिहून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही स्वमताचे वगैरे प्रश्न असतील ते मी सांगेनच तुम्हाला काय लिहायचं ते पण तुम्ही समजून घ्या आणि लिहून काढा. आणि त्याच्यानंतर मात्र कविता पाठ करून न पाहता लिहून काढायची आहे. ठीक आहे. क्लासवर्क चेक होणार आहे सेकंड टर्मचे, आता जे लेसन सांगितले तेवढ्या लेसनची. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहून आणायचंय, ते मार्क आहेत आणि शिवाय त्याला. ठीक आहे. आता पहा, 11वी कविता शिकतो आहोत आपण. लेक. लेक म्हणजे मुलगी. ऐका, वाचा, म्हणा. लेक तांबड कुंदन, लेक हिरवं गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, आपण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. पहा किती सुंदर कविता आहे आणि इथे चित्र पण किती छान दिलेलं आहे पहा. छान इथं फुललेली फुलं आहेत फुलदाणीमध्ये, फ्लावर पॉट मध्ये.
त्याच्यानंतर बाबा आहेत, आई आहे आणि त्यांची एक छान गोड गोड अशी गोंडस मुलगी आहे. हं. आणि हे जे कळलं शेवटी लिहिले ना, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा. तर तिच्या हातामध्ये पहा एक छानसं रोपटं दाखवलेलं आहे. हं. आणि ते घेऊन ती कशी हसते आहे. आई-वडिलांशी कशी गप्पा मारते आहे. आई-वडील कसे कौतुकाने तिच्याकडे पाहत आहेत. दिसतंय की नाही हे सगळं चित्रामध्ये? हं. मुलांनो, आता तुम्ही एवढे मोठे आहात, की तुम्हाला लेख कविता किंवा मुलगी कविता का दिलेली आहे ते पण समजायला हवंय. आता हे सगळं छान-छान वर्णन आपल्याला इथं कळतंय मुलांनो. पण त्याचबरोबर आपल्याला अनेक अशा बातम्या टीव्हीवरती म्हणा किंवा वर्तमानपत्रात म्हणजे न्यूजपेपरवरती किंवा इकडून-तिकडून माहिती होत असतात, की मुलींचा कशाप्रकारे छळ केला जात आहे. प्रत्येकाला वाटत असतं, की आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला यावा. कारण तो वारसदार असतो, हो की नाही? तुमचं वडिलांचं नाव लावणारा मुलगा असतो. मग त्यांचं वंश चालवणारा हा मुलगा असतो. त्यामुळे बहुतेकांना असं वाटत असतं, की आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला यावा आणि मुलाचे अत्यंत लाड होतात, तर काही ठिकाणी मुलींचे लाड होत नाहीत. मुलींना कमी लेखलं जातं, मुलींना शिक्षण दिलं जात नाही, त्यांना नोकरी करू दिली जात नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये भागीदारी दिली जात नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारे मुलींना छळलेलं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. अशा बातम्या ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा काही ठिकाणी तर मुलगी जन्माला आल्या-आल्याच तिला मारून टाकण्यात आलं. अशा प्रकारच्या अनेक वाईट साईट बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, हो की नाही? मग अशा काळामध्ये जिथे मुलींचं महत्त्व लोकांनी जाणायला हवं. हां, मुलगी ही सुद्धा एक माणूस आहे की नाही? मुलगा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच मुलगी आहे. तिचे पण घरामध्ये लाड झाले पाहिजेत. तिला सुद्धा आनंदानं सगळ्यांनी वागवलं पाहिजे. तिला पण माणूस म्हणून सगळ्यांनी किंमत घरामध्ये दिली पाहिजे. हे सगळं लक्षात यावं याच्यासाठी तुम्हाला या कविता दिलेल्या असतात. म्हणून मग ही लेख कविता किती सुंदर दिलेली आहे पहा. मग या कवितेतून तुम्हाला मुलीचं महत्त्व काय आहे ते समजतं, हो की नाही? आणि मग या ज्या वाईट साईट बातम्या तुम्ही ऐकता, पाहता, तर त्याच्यातून तुम्हाला कळतं, की अरे मुलींना हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही. आणि मग ही कविता जेव्हा तुम्ही शिकता, तेव्हा तुम्हाला कळतं, की खरंच मुलगी किती छान असते, किती सुंदर असते, तिचं असणं किती गरजेचं आहे. आणि मग तुम्ही मुलीला सुद्धा किंमत देऊ लागता आणि महत्त्व देऊ लागता. आणि म्हणून या कविता शिकण्यामागचं हे खूप मोठं छान उद्दिष्ट आहे मुलांनो, की मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही समान मानले पाहिजेत, हो की नाही? पहा, मुलगा तर एकच घराचं नाव उज्ज्वल करत असतो, पण मुलीला जर तुम्ही पाहिलं तर ती आई-वडिलांचंही नाव मोठं करत असते आणि त्याचबरोबर ती ज्या घरी जाईल तिथे सासू-सासऱ्यांचं नाव सुद्धा मोठं करत असते. म्हणजे 2 कुटुंबांचं नाव मोठं करत असते ती आपल्या चांगल्या वागणुकीतून आणि त्याच्यामुळे मुलींचं तर महत्त्व खूप मोठं आहे. कारण 2-2 घरांचं भविष्य ती घडवत असते. 2-2 घरांचं नाव ती मोठं करत असते. त्याच्यामुळे मुलींचं महत्त्व आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ही कविता शिकणं गरजेचं आहे. पहा, काय म्हटलेलं आहे कवितेमध्ये? लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. पहा, तांबडं कुंदन म्हटलेलं आहे. लेक, मुलगी म्हणजे काय आहे? मुलीला ही विशेषणं वापरलेली आहेत पहा. काय काय? तांबडं कुंदन म्हटलेलं आहे, हिरवं गोंदण म्हटलेलं आहे, झाडाची पालवी म्हटलेलं आहे, हाडाचं चंदन म्हटलेलं आहे. हं? तर ही तिला विशेषणं वापरण्यात आलेली आहे. मुलगी म्हणजे काय आहे तर एक तांबडं कुंदन. कुंदन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मुलांनो, की जे अलंकारांमध्ये म्हणजे दागिन्यांमध्ये वापरलं जातं. तर तो एक प्रकारचा खडा असतो. तर त्या खड्याला नाव असतं कुंदन. हां, तर दागिन्यांमध्ये वापरला जाणारा एक खडा जो आहे त्याला म्हणायचं कुंदन. मग हे तांबडं म्हणजे लाल रंगाचं हे कुंदन म्हणजे जणू काही मुलगी आहे. मुलगी म्हणजे हिरवं गोंदण म्हटलेलं आहे. गोंधन तुम्हाला माहिती आहे मुलांना टॅटू सगळेजण करतात. आता हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कपाळावरती गोंधन केलेलं असतं, की जिथे त्या मुलीला कुंकू लावायचं आहे, टिकली लावायची आहे, त्या ठिकाणी तिला एक छोटंसं गोल असं हिरवं गोंधन दिलं जातं, म्हणजे टॅटू दिला जातो. पण आजकाल तुम्ही पाहता मुलांनो, की आजकाल मुलं म्हणू नका, मुली म्हणू नका, सगळीकडेच जिथे तिथे हातावरती, पायावरती, इकडे-तिकडे गोंधन करत असतात, म्हणजे टॅटू करत असतात. तर ही मुलगी म्हणजे हिरवं हिरवं म्हणजे ग्रीन कलरचं गोंधणच जणू काही आहे. हं?
लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. ही लेक, ही मुलगी म्हणजे झाडाची, झाडाला समानार्थी शब्द वृक्ष, तरू. तर या झाडाची जणू काही पालवी आहे. पालवी म्हणजे झाडाला फुटलेली पानं. माझं नाव सुद्धा पहा मुलांनो, पल्लवी आहे. पल्लवीचा अर्थ काय होतो? झाडाला फुटलेली नवीन पालवी, त्याला म्हणतात पल्लवी. इथं पण काय म्हटलेलं आहे? मुलगी जी आहे ती म्हणजे झाडाची पालवी आहे. पालवी आहे म्हणजे झाडाला नवीन जी फुटलेली पानं असतात, हिरवीगार, छान, फ्रेश, ताजीतवानी, ती झाडाची पालवी म्हणजे जणू काही ही मुलगी आहे. लेक हाडाचं चंदन म्हटलेलं आहे. आता पहा मुलांनो, चंदनाचा गुणधर्म तुम्हाला माहिती असेल. चंदन काय करत असतं? स्वतः झिजतं, पण इतरांना मात्र सुगंध देत असतं. त्याप्रमाणेच मुलगी म्हणजे हाडाचं चंदन म्हटलेलं आहे. जणू काही ती स्वतःची हाडं झिजवते इतरांसाठी आणि इतरांना मात्र सुख देण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही जर घरामध्ये पाहिलं मुलांनो, आता ही जी मुलगी आहे ती मोठी होते. तुम्ही आईमध्ये पहा, सगळ्यात लवकर उठणारी आपली आई असते आणि सगळ्यात उशिरा झोपणारी आपली आई असते. प्रत्येकासाठी दिवसभर ती सगळं काही करत असते आणि तरी सुद्धा प्रत्येकासमोर हसतमुख असते की नाही. सगळ्यांना हसत हसत ती त्यांचं अवभगत करते, म्हणजे स्वागत करते. प्रत्येकाला खान पान ज्याच्या ज्याच्या सवयीप्रमाणे सगळं जिथल्या तिथं ती व्यवस्थित करत असते आणि सतत हसतमुख असते, हो की नाही. म्हणजेच आयुष्यभर ती आपली सगळी नाती निभावत असताना इतरांचा विचार आधी करत असते आणि मग स्वतःचा विचार करत असते. म्हणून मग तिला काय म्हटलेलं आहे? ही मुलगी म्हणजे जणू काही हाडाचं चंदन आहे. एखादं चंदन जे आहे ते स्वतः झिजतं आणि इतरांना सुगंध देतं. त्याप्रमाणे मुलगी सुद्धा स्वतः कष्ट सहन करते आणि इतरांना मात्र नेहमी सुख देण्याचा प्रयत्न करत असते. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. पहा, मुलगी जर घरामध्ये असेल तर सगळी मनाची काळजीच मिटून जाते. मिटून जाते, नाहीशी होते. काळजी, चिंता, हो की नाही. बऱ्याच जणांना खूप अगदी चिंताग्रस्त असतात, खूप काळजी असते, टेन्शन असतात, ताण असतो, तणाव असतो. पण ज्यांच्या घरामध्ये मुलगी आहे त्यांच्या मनाची सगळी काळजीच निघून जाते. का बरं? कारण तुम्ही पाहिलं असेल, पहा, बाबा जेव्हा कामावरून येतील, थकून भागून आलेले असतात, लगेचच ती मुलगी हसत हसत जाते, बाबांची बॅग घेते. बाबा दमले का तुम्ही? या ना, बसा, मी तुम्हाला पाणी आणते. म्हणजे किती हसत हसत ती समोर जाते, स्वागत करते, की बाबा सगळा आपला थकवा, शीण, त्रास जो आहे ते विसरून जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की लेक जर घरामध्ये असेल तर काही काळजीच वाटत नाही. आईला पण ती म्हणत असते की आई तू किती कामं करतेस, आणि मी थोडस तुला काम करू लागते, मी घर झाडून देते तुला, मी स्वच्छता करते म्हणून. म्हणजे प्रत्येकाची काळजी जी आहे ती मिटवण्याचं काम, नाहीशी करण्याचे काम ही मुलगी करत असते. म्हणून म्हटलेलं, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. तुम्ही जर पाहिलं असेल मुलांनो, की संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आपली असते, तिन्ही सांजेची जी वेळ असते, त्यावेळेस आपण देवासमोर दिवा लावत असतो. त्यालाच म्हटलेलं आहे समई पेटते. म्हणजे ही जी मुलगी आहे ती घरामध्ये रोज संध्याकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लावते, म्हणून म्हटलेलं आहे समई पेटवते. आता याचा अजून एक अर्थ होतो मुलांनो, की समई पेटवते म्हणजे समईमध्ये काय होत असतं? ती वात जी असते समईमध्ये लावलेली, ती स्वतः जळून जाते, पण इतरांना प्रकाश देते की नाही. त्याप्रमाणेच ही मुलगी जी आहे ती पण पहा, की स्वतः कष्ट सहन करते, स्वतः दुःख सहन करते, पण इतरांना मात्र नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मग मुलगी फार महत्वाची आहे. मग म्हटलेलं आहे, लेक असता घराची रोज समई पेटते, म्हणजे रोज संध्याकाळी ती दिवाबत्ती करत असते देवासमोर. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. आता पहा, जी मुलगी सतत अशी बडबड करतीये, हसतीये, खेळतीये, तुम्ही जर पाहिलं असेल तर मुलींना नाचण्याचा पण छंद असतो, गाण्याचा पण छंद असतो. छान छान गाणी ती गात असेल, चांगला डान्स करत असेल, कथ्थक शिकत असेल किंवा आणखी कुठल्या प्रकारचा डान्सचा प्रकार शिकत असेल, तर सतत घरात नाचत असते, उड्या मारत असते, हसत असते, बोलत असते, प्रत्येकाला कामात मदत करत असते, आनंदी असते. आणि अशी मुलगी जेव्हा घरामध्ये नसेल तेव्हा कसं वाटतं? आस लागते उरास. उरास म्हणजे हृदयास. हृदयात आस लागते म्हणजे तीव्र इच्छा भेटीची निर्माण होणे. आस लागणे म्हणजे भेटीची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होणे.
मग घरामध्ये जेव्हा मुलगी नसेल, तेव्हा प्रत्येकाच्याच मनाला तिच्या भेटीची आस लागते. ती केव्हा भेटेल अशी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते आणि वेळ जागीच थांबल्यासारखी वाटते. अरे, वेळ पुढे सरकतच नाहीये. आज काही करमतच नाहीये, वेळ पुढे जातच नाहीये आणि मनातही अगदी उदासीनतेचे भाव आहेत. निराश वाटतं आहे, नैराश्य आल्यासारखं वाटतं आहे. असं का होतंय? तर आज घरामध्ये नेहमी बागडणारी, हसणारी, खेळणारी मुलगीच नाहीये. म्हणून मग ज्या घरामध्ये मुलगी आहे तिथलं वातावरण अगदी प्रसन्न, हसतं, खेळतं असं असतं. पण जेव्हा मुलगी नसेल, तेव्हा मात्र मन उदास होतं, निराश होतं आणि वेळ काही पुढे सरकत नाही. कोणालाच करमत नाही मुलीशिवाय. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. हं? अशी ही चिमणी म्हणजे छोटीशी ही जी मुलगी आहे, ती चिमणी बोलकी आहे. अशी ही छोटीशी मुलगी, चिमण्यांचा चिवचिवाट तुम्ही पाहिला असेल मुलांनो. सकाळ सकाळ किंवा अगदी पहाटे पहाटे उठल्यानंतर त्या चिमण्यांचा किती चिवचिवाट असतो. त्याप्रमाणे अगदी हिची बडबड बडबड चाललेली असते. म्हणून तिला म्हटलेलं आहे बोलकी. आणि चिमणी म्हणजे लहान, लहान मुलगी आहे म्हणून तिला चिमणी म्हटलेलं आहे. तर अशी ही चिमणी बोलकी. चिमणी स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंग चिमणा, चिमणा चिमणी. अशी चिमणी बोलकी. आणि एक वचन अनेक वचन काय येईल मुलांनो? चिमणी एक वचन, अनेक वचन चिमण्या. तर अशी ही चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सगळ्या घरभर फिरते, बडबड करते, हसत राहते आणि जरा कोणी रागवलं की लगेचच रुसून बसते. आणि मग पाहिलं असेल तुम्ही, एका कोपऱ्यामध्ये रुसून बसते, गाल फुगवून बसते आणि मग तिचा रुसवा आपल्याला काढावा लागतो. रुसून बसते म्हणजे रागावते. तुम्हाला ते एक गाणं पण माहिती असेल मुलांना, ते अशोक सराफचं एक गाणं आहे. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. ऐकलंत का हे गाणं? त्याच्यामध्ये पण असंच दाखवलंय की ती मुलगी रुसून बसलेली असते आणि मग तिचा रुसवा घालवण्यासाठी त्या गाण्यामध्ये अशोक सराफनं स्वतः हे गाणं तिच्यासाठी गाताना दाखवलेलं आहे. ऐकलं असेल तर ठीक आहे, नसेल ऐकलं तर तुम्ही ऐका, हे मराठी गाणं आहे, तुम्ही शोधून ते ऐकू शकता. काय गाणं आहे ते? नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. म्हणजे नाकावरती जो राग आलाय त्याला औषध काय करायचं आता, आणि गालावरती जो फुगा आलाय एवढा मोठा, त्या फुग्यांचं काय म्हणणं आहे बुवा, का रोसून बसलेली आहे ही चिमुरडी, असं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. किंवा आणखी आपण काय म्हणतो, मुलगी रुसून बसली की रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, आणि मग ती जेव्हा रुसवा जाईल तेव्हा गालामध्ये खुदकन हसू. तर अशी मुलींच्या रुसव्यांवरती अनेक गीतं आहेत. तर मग थोडस जरी रागवलं तरी रुसून बसते, रागावून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये. पहा काय म्हटलेलं इथं कवयित्रीनं, सगळं जग आपल्यावरती रुसलं ना, सगळं विश्व आपल्यावरती रुसलं ना तरी चालेल, त्याची पर्वा करू नये म्हणजे काळजी करू नये, फिकीर करू नये. पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. पाकळी म्हणजे ही छोटीशी लहान मुलगी, जे नाजूक आहे, गोड आहे, सुंदर आहे, हसरी आहे, बोलकी आहे, अशी मुलगी मात्र आपली कधीही रुसता कामा नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. तिथं काय म्हटलेलं आहे की फक्त अरे मुलींनाच कळते निसर्गाची भाषा. आणि निसर्गाचा जो उत्पत्तीचा हे गुणधर्म आहे ना मुलांनो, म्हणजे नवीन निर्माण करण्याची जी क्षमता आहे ना, तर ती नवीन निर्मितीची क्षमता कळतीये तुम्हाला, हे क्रिएटिव्हिटी. हा, क्रिएटिव्हिटी जी निसर्गामध्ये आहे तीच क्रिएटिव्हिटी एका स्त्रीमध्ये सुद्धा आहे, हो की नाही? कारण एखादं बियाणं जे आहे ते जमिनीमध्ये रुजून त्याच्यातून कसं झाड फुलतं, वनस्पती फुलते, वृक्ष फुलतात, त्याप्रमाणे एक स्त्री आपल्या गर्भामध्ये, आपल्या पोटामध्ये एक छोटंसं बाळ वाढवते आणि त्याला जन्म देते. म्हणजे नवीन निर्मिती करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे, क्रिएटिव्हिटी तिच्यामध्ये आहे. म्हणजेच निसर्ग ज्याप्रमाणे हा निसर्ग फुलवतो, वाढवतो, त्याप्रमाणे ती मुलगी सुद्धा मोठी झाल्यावरती आपला जो वंश आहे ते वाढवण्याचं काम करत असते. आणि त्याचबरोबर हा निसर्ग जपत असते, आपल्या घरातलं सौंदर्य जपते आणि त्याच बरोबरीने निसर्ग म्हणजे प्रकृती, सृष्टी
यांचं निसर्गातलं सौंदर्य सुद्धा ती जपत असते, सांभाळत असते. म्हणून म्हटलेलं आहे की फक्त मुलीलाच कळते अरे निसर्गाची भाषा. आणि निसर्गाची भाषा काय आहे तर जगा आणि जगू द्या. मुळात निसर्ग काय सांगत असतो आपल्याला, जगा आणि जगू द्या. तर जगा आणि जगू द्या हा गुणधर्म मुलीनं पाळलेला आहे. ती स्वतः जगते आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा जगवते आहे. म्हणून म्हटलेलं आहे की निसर्गाची भाषा ही फक्त मुलीलाच कळते. आणि काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. आता याच्यातून काय दाखवलेलं आहे आपल्याला, आशावाद, होप्स दाखवलेले आहेत. आता पहा मुलांनो की कितीतरी अशा घटना असतात की यानं आत्महत्या केली, त्यानं आत्महत्या केली, पण मुलगी जी आहे, स्त्री जी आहे, ती फार तर तुम्हाला या बातम्यांमध्ये दिसणार नाही. का तर ती शेवटपर्यंत तिच्यामध्ये चिवटपणा, चिकाटी फार असते, जिद्द फार असते. जिद्दीनं ती सगळी कामं करत असते, शिक्षण घेत असते, नोकरी करत असते, घर सांभाळत असते. ही सगळी कुवत, ताकद, क्षमता ही तिच्यामध्ये असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. काळी रात्र म्हणजे काय, निराशा आहे. आणि त्या निराशेतून पुन्हा आपल्याला आशा दाखवणारी, होप्स दाखवणारी कोण आहे तर ती मुलगी आहे. आणि म्हणून अशी आपल्याला आशा देणारी, होप्स देणारी ही जी मुलगी आहे ती मुलांनो जगली पाहिजे. तिला आपण जगू दिलं पाहिजे, ती टिकली पाहिजे. त्याच्यासाठी मुलांनो मुलींचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि मुलींना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे. सगळ्यांना कविता लक्षात आलेली आहे? ठीक आहे. तालासुरात कविता पाठ करा. दिलेलं लेखन जे आहे ते सगळं व्यवस्थित पूर्ण करा. ठीक आहे. धन्यवाद.